मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत. इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामनेई यांचा मृत्यू झालेला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केलेली आहे. काही तासानंतर इराणी सरकारी दूरदर्शननेही त्या घटनेची पुष्टी केलेली आहे. 4 इस्रायल सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये खामनेई हे ठार झाले आणि इराण सरकारने 40 दिवसाचा शोक जाहीर केलेला आहे. दरम्यान अध्यक्ष ट्रम्प यांनी ही कारवाई इराण सरकार उलटवण्यासाठी असल्याचं म्हटलं जातंय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलेलं आहे की मध्य पूर्वेत आणि जगभरात शांतता प्रस्थापित होईपर्यंत ही मोहीम अखंड चालू राहणार आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनुसार अमेरिकन सैन्याने इराणच्या क्षेपणास्त्र तळावर, हवाई संरक्षण प्रणालीवर आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या कमांड सेंटरवर हल्ला केले आहेत. या कारवाईपूर्वी अमेरिकेने या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर लष्करी तैनाती केली होती. इराणचा अणुबॉम्ब थांबवण्यासाठी चर्चा सुरू होती, परंतु त्या चर्चेमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायलसह किमान 7 अरब देशावर क्षेपणास्त्र हल्ले केलेले आहेत. संयुक्त अरब अमिरात, बहरीन आणि कुवेत यांनी हल्ल्यामध्ये नुकसान झाल्याची पुष्टी दिलेली आहे. तर सौदी अरेबिया, इराक, जॉर्डन आणि कतार यांनी क्षेपणास्त्र अडवल्याचं सांगितलं जातंय. इस्रायलमध्ये मध्य तेल अवीव येथे झालेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि 100हून अधिक लोक जखमी झालेले आहेत. दुबईतील एका प्रसिद्ध हॉटेललाही या हल्ल्याचा फटका बसलेला आहे आणि मला सुरक्षित राज्य हवंय आणि तेच आपण मिळवणार आहोत, असं अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे. ही परिस्थिती मध्य पूर्वेतील तणाव अधिक वाढवू शकते. जगभरात याचे पडसाद उमटत आहेत. पुढील घडामोडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.